आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। आज आपल्या सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे की आज आपल्या जिल्हा परिषदेच्या वतीने विभागीय मिनी सरस वैदर्भी महोत्सव जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शन व वस्तू विक्री 2026 हा अत्यंत लोकाभिमुख, आपल्या सर्वांना प्रोत्साहन देणारा, उत्साह देणारा आणि आपल्या महिला भगिनीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारा हा एक यशस्वी कार्यक्रम या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या सीओ संजीता महापात्र आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आयोजित केला आहे। सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आयोजित केला आहे। एकदा जिल्हा परिषद करता जोरात टाळ्या वाजवून त्यांचं आपण सर्व अभिनंदन करूया। खरं तर मला अनेक दिवसापासून आपल्या संजीता महापात्र यांनी सांगितलं होतं की आम्हाला हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातल्या आमच्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळे प्रॉडक्ट्स यांचं प्रदर्शन आणि पुढच्या काळामध्ये 2026 मध्ये पुन्हा एकदा आमच्या बहिणींना प्रोत्साहन देण्याकरता इथनं जे आता या ठिकाणी आपल्याला काही नाविन्यपूर्ण विषय मिळतील त्या विषयाला पुन्हा पुढच्या काळामध्ये या सर्व काही महिला बचत गटांनी काही उत्पन्न तयार केलं, काही कुठलं प्रॉडक्ट तयार केलं, जेव्हा आपण एकामेकाचं या ठिकाणी यशस्वी गाथा ऐकू किंवा बघू तेव्हा ही यशस्वी गाथा दुसऱ्या महिला बचत गटांना कामी येईल। शेवटी प्रदर्शनाच्या माध्यमातून, वस्तू विक्रीच्या माध्यमातून एवढाच हा कार्यक्रम नाही आहे। ज्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट काम केलं, उत्कृष्ट त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रॉडक्ट तयार केले, उत्कृष्ट वस्तू तयार केल्या, त्या वस्तूचं खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये अजून चांगली बाजारपेठ निर्माण करण्याकरता एक महत्त्वाची संधी या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून या कार्यक्रमाला प्रामुख्याने आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, आपले महापौर श्रीचंद तेजवानीजी, आपले आमदार संजय खोडकेजी, आमदार रवी राणाजी, आमदार सुलभाताई खोडकेजी, आमदार प्रवीण तायडेजी, आमदार राजेश वानखेडेजी, आमदार गजानन लवटेजी, आपल्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगलजी, आपले जिल्हाधिकारी आशिष येरकरजी, या ठिकाणी प्रीतीताई देशमुख, रविराजजी देशमुख, व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत। या ठिकाणी आमचे शेतकरी बंधू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, आमच्या बहिणी आहेत। खरं तर मी सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी महिला बाल विकास विभाग अमरावती, समाज कल्याण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो। खरं तर उद्या आपला जागतिक महिला दिन आहे। या दिनानिमित्त, या उद्याच्या दिनानिमित्त औचित्य साधून आपण आता जिल्हा परिषदेच्या सीओने मला सांगितलं की या जागतिक महिला दिनाच्या निमित्त आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम करायचा आहे आणि यातनं आपल्या जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय एकल महिला महासंमेलनामध्ये जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम आणि या ठिकाणी हा आयोजित करून ज्या पद्धतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं, मी जेव्हा उद्घाटन केलं, उद्घाटनापूर्वी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स आपण दिल्या। पुढच्या वर्षी आपण एकही हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स कमी राहणार नाही अशी व्यवस्था करतोय। 2026 मध्ये आपण आरोग्यावर खूप जास्त निधी खर्च करणार आहोत आणि त्यामुळं जनतेला त्यांचं आरोग्य मिळवून देणे, जनतेला सुदृढ ठेवणे, जनतेला जर एखाद्या कुणाला आजार होऊ नये ही परमेश्वराची प्रार्थना आहे, पण काही आजार झाला तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे। याकरता यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपण शासनातर्फे वेगवेगळ्या पद्धतीने योजना तयार करतोय। परवा माझं टाटा हॉस्पिटलच्या लोकांशी बोलणं झालं, बोंडे साहेब त्यांनी अमरावतीमध्ये आता टाटाचे एक हॉस्पिटल बांधण्यासाठी त्यांनी या ठिकाणी मंजुरी दिली आहे आणि एक टाटाचं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी अमरावतीमध्ये खरं तर ही टाटा ट्रस्ट जेव्हा हॉस्पिटल टाकतं तेव्हा एक चांगला
त्या ठिकाणी फायदा त्या शहर जिल्ह्याला होतं. आणि परवाच माझी त्यांच्या जे CEO आहे त्यांच्याही चर्चा झाली. त्यांनी अमरावतीमध्ये एक टाटा हॉस्पिटल टाकण्यासाठी, टाटा ट्रस्ट हॉस्पिटल टाकण्यासाठी या ठिकाणी म्हणजे मान्यता दिली आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचा रोजगार, आपल्या जिल्ह्याचं आरोग्य हे चांगलं करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी काम करणार आहोत. पुढं आल्यावर मला या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणींनी ज्या अत्यंत महत्त्वाच्या वस्तू तयार केल्या, प्रॉडक्ट तयार केल्या, त्याचे आपण स्टॉल बघितले. खरं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या अमरावतीच्या महिला भगिनी इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचं काम करतात आहे. खरं तर आज या ठिकाणी अनेक मान्यवरांची भाषणं झाली आहे. त्यांनी वेगवेगळ्या योजनांची या ठिकाणी आपल्याला माहिती दिली आहे. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण खऱ्या अर्थाने 2018ला जेव्हा उमेदची सुरुवात झाली, जेव्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, आता पुन्हा आपला देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आहे. जेव्हा 2018मध्ये उमेदची भूमिका आली, उमेदचं गठन झालं, तेव्हा निश्चितपणे या अभियानाच्या माध्यमातून मग हा अभियान इतकं मोठं झालं महाराष्ट्रामध्ये की उमेदच्या महिला बचत गटाची रचना इतकी वाढली की या जिल्ह्यामध्ये जवळपास 22,000 महिला बचत गटाची स्थापना झाली. एकट्या अमरावतीमध्ये 22,000 महिला बचत गट तयार झाले आणि यामध्ये 2,20,000 महिलांनी सहभाग घेतला. आणि या 2,20,000 महिलांमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की या ठिकाणी 40,000 महिला बहिणी आमच्या लखपती दिदी झाल्या. हे सर्वात महत्वाचं आहे की 2018ला त्या लखपती दिदीमध्ये नव्हत्या, पण उमेदच्या अभियानामध्ये मग वेगवेगळ्या शासनाच्या अभियानातनं त्या लखपती दिदी करण्याची योजना आली. केंद्र सरकारने लखपती दिदी योजना आणली आणि 40,000 बहिणींना लखपती दिदी म्हणून आपण या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर उमेदच्या अभियानामध्ये आणि उमेदच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनवण्याचं एक अभियान या ठिकाणी आपण सुरू केलं. आणि अभियान सुरू करताना आधी प्रशिक्षण द्यायचं. जोपर्यंत आमच्या बहिणींना वस्तू निर्मितीचं योग्य प्रशिक्षण मिळणार नाही तोपर्यंत योग्य वस्तू तयार होणार नाही, प्रॉडक्ट तयार होणार नाही. आणि म्हणून त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आपण तयार केली. व्यवसाय उभ्या करण्याकरता फिरता निधी, जसं या ठिकाणी माननीय बोडले साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये जेव्हा पालकमंत्री मागचे 5 वर्ष होतो तिकडे आम्ही या ठिकाणी हा योजना तयार केली होती. आमच्या महिला बचत गटांना नेहमी कर्ज काढावं लागतं आणि कर्ज काढून त्या ठिकाणी आपला रोजगार उभा करायला लागतो. म्हणून यावर्षी आम्ही ठरवलं की कर्ज काढाच ते काढतील, कारण आता सरकारने लखपती दिदी योजनेमध्ये म्हटलं आहे की 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला बिना व्याजी, बिना गॅरंटी हे कर्ज मिळणार आहे. आणि त्यामुळं वापस करायला लागणार 5 लाख रुपये, पण बिना व्याजानं, बिना गॅरंटीनं. माझी विभागीय आयुक्ताला विनंती आहे की आपले जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांनी आता बँकरची बैठक घेऊन सर्व बँकर्सशी बसून आमच्या महिला बचत गटामधल्या ज्या महिला आहेत त्यांना 5 लाख रुपये बिना गॅरंटी, बिना व्याजानं उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या विभागीय आयुक्त पुढाकार घेणार आहे आमच्या COC बसून. कारण बँकर्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे अडवणूक करतात आणि अडवणूक झाली नाही पाहिजे. केंद्र सरकारने, प्रधानमंत्री मोदीजींनी असं म्हटलं आहे की जेवढ्या महिलांना लखपती दिदी करायचं आहे त्यांनी 5 लाख रुपयाची योजना घ्यायची आणि बिना गॅरंटी, बिना व्याजाने बँकेचे पैसे घ्यायचे. ते तर करायचं आहे, पण आपण यावर्षी ठरवलं आहे की जसं नागपूर जिल्ह्यामध्ये 2200 महिला बचत गटांना आम्ही 1 लाख रुपये त्यांना बचत गटांना परत न घेणारे 1 लाख रुपये दिलेले आहेत. त्यांच्याकडे परत घ्यायचे नाही आहे. पण याचा अर्थ ते पैसे काही लग्न कार्याला खर्च करायचे नाही आहे. ते आमच्या महिला बचत गटांनी खर्च करायचे आहे वस्तू उत्पादन करण्याकरता. यावर्षी आम्ही ही योजना तयार केली. आमचे सर्व आमदार व्यासपीठावरचे यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी DPCमध्ये याची मान्यता दिली. आमच्या सर्व आमदारांनी त्याला मान्यता दिली आणि DPCच्या माध्यमातून यावर्षी 5 कोटी रुपये 500 महिला बचत गटांना आपण यावर्षी 1 लाख रुपये देतो आहे. हे परत करायचे नाही आहे. हे काही व्याज नाही आहे, याला काही चक्रव्याज नाही, याला परतही करायचं नाही आहे. हे तुम्हाला फिरतं भांडवल देतो आहे. आणि हे फिरतं भांडवल या ठिकाणी दिल्यानंतर त्या 1 लाख रुपयामध्ये मग पुढच्या काळात चांगलं काम केलं, चांगलं त्या ठिकाणी प्रॉडक्ट तयार केले, त्यांना आम्ही 2 लाख रुपये देणार आहे. पुढच्या काळात ही योजना वाढवणार आहे आणि त्यामुळे या योजनेला आपण मजबूत करणार आहे. यावर्षी तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी नागपूर आपल्या अमरावती DPCला 127 कोटी रुपयाची वाढ दिली आहे. बरोबर, अशी जी 127 कोटी DPC वाढवलेली आहे. आम्हाला वाटलं होतं 50 कोटी वाढेल सर्व आमदारांना,
पण यावेळी 127 कोटीची वाढ दिली आहे, 167 कोटीची. त्यातले 50 कोटी नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे आहे, 50 महानगरपालिकेचे आहे. आणि त्यामुळं 117 आपल्याकडे येईल. नाही पण महानगरपालिकेतनं मी महिला बचत गटाला देणार आहे 167 पण 50 नाही, 167 मध्ये 50 आहे, मला माहिती आहे. 167 मध्ये 50 आहे, पण त्या 50 मधले काही पैसा मी महिला बचत गटासाठीच वापरणार आहे. अमरावती शहरातले महिला बचत गट आणि ग्रामीणचे महिला बचत गट आता पुढच्या वर्षी आपण 2026 मध्ये म्हणजे एप्रिलच्या नंतर जिल्हा परिषद सीओला मी सांगेल, तुम्ही 1,500 महिला बचत गटाला 15 कोटी रुपये आम्ही देऊ. पुढच्या वर्षी आपण 1,500 महिला बचत गटाला तुम्ही 1-1 लाख रुपये द्या आणि 1-1 लाख रुपये देऊन त्यांच्या महिलांना रोजगार निर्मिती करता संधी करून द्या. आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि आमच्या विधानसभा सदस्यांनी कुठल्या कुठल्या महिला बचत गटाला दिलं पाहिजे तर चांगलं पॅरामीटर तयार केलं. ज्याने उत्कृष्ट या ठिकाणी उत्पादन तयार केलं त्यांना आपण देणार आहोत. आणि अजून त्या ठिकाणी ज्या ज्या काही योजना करायच्या असतील, आमच्या महिला बचत गट दिदींना लखपती दिदी करण्याची योजना आपण तयार करतोय. यावर्षी 15 कोटी रुपये, मागच्या वर्षी 5 कोटी आपण दिले, आता यावर्षी 31 मार्च पर्यंत. पण 1 एप्रिल नंतर मात्र आमच्या महिला बचत गटांना 15 कोटी रुपयाचे 1,500 महिला बचत गटांना आपण देणार आहोत, 1,500 महिला बचत गटांना. आणि त्यामुळे आमच्या बचत गटांना मोठी मेळघाटमध्ये फायदा होणार आहे. मी माननीय जिल्हाधिकाऱ्याला विनंती करेल की आता आपल्याला जो मेळघाट चिखलदरा उत्सव करायचा आहे, सांस्कृतिक महोत्सव, तो आपण ऑक्टोबरमध्ये करणार आहोत. तो ऑक्टोबरमध्ये महोत्सव जो करणार आहोत त्याच्यामध्ये तर आपल्या जिल्हा परिषद सीओनी या 1500 महिला बचत गटाला 1 लाख रुपये वाटप करायचे त्या महोत्सवामध्ये. आणि त्या ठिकाणी सुद्धा याच पद्धतीचं जेवढे लोक चिखलदरा महोत्सवात येतील त्या ठिकाणी मोठं पटांगण बघून सेम या ठिकाणी जे आपण आज हे जे महिला बचत गटाला प्रोत्साहन देण्याकरता हा कार्यक्रम घेतला, एवढेच स्टॉल आणि एवढ्याच आपल्या महिला बचत गटाचं प्रॉडक्ट चिखलदरा महोत्सवामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रदर्शनाने विक्री करावी, जेणेकरून चिखलदऱ्याची कॉफी असेल, चिखलदऱ्याचं आपलं त्या ठिकाणी जे या ठिकाणी आपलं उत्पन्न आहे, चिखलदऱ्याची कॉफी आता पुढच्या काळात आपला ब्रँड आंतरराष्ट्रीय लेवलला न्यायचा आहे. माननीय मुख्यमंत्री आज सकाळी माझ्यासोबत होते, थोडा उशीर झाला मुख्यमंत्री या कार्यक्रमामुळे मला यायला करता. माननीय मुख्यमंत्र्याला मी चर्चा केली मुख्यमंत्री मोदयासोबत. आपल्या आमदारांनी माझी विनंती आहे, खासदार साहेब तुम्हाला विनंती आहे की संसदेमध्ये जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे माननीय प्रधानमंत्री महोदयाला सुद्धा आपण चिखलदऱ्याची कॉफी त्या ठिकाणी या ठिकाणी कधीतरी त्यांच्याकडे नेऊन द्यावी. म्हणजे त्यांना वाटेल चिखलदऱ्यामध्ये एवढी चांगली कॉफी होते आहे, तर प्रधानमंत्री महोदयाला मी भेटेल तेव्हा तुम्ही भेटेल तेव्हा आपण चिखलदऱ्याची कॉफी देऊ. माननीय मुख्यमंत्र्याकडे मी परवा सांगितलं. या ठिकाणी माझी आमदारांना विनंती आहे, जेवढं ब्रँडिंग चिखलदऱ्याच्या कॉफीचं आपण करू तेवढं त्या ठिकाणी मोठा रोजगार आमच्या महिला भगिनींना निर्माण होईल. चिखलदऱ्याची कॉफी ही जगातली सर्वात सुंदर कॉफी आहे, याचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक मोठा फायदा आपल्या अमरावती जिल्ह्याच्या रोजगार निर्मितीला होईल. आणि म्हणून आपलं जेव्हा महोत्सव होणार आहे तो आपण मोठा करणार आहोत. मी आज कैलास खेरशी बोललो आहे, आपण मोठ्या मोठ्या लोकांशी बोललो आहे चिखलदरा महोत्सवाकरता. रवी राणा त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे महोत्सव करण्याकरता. आणि आता तर आपले सर्व आमदार आहेत, चिखलदऱ्याचे आमदार आहेत. तर माझी सर्व विधानसभा सदस्यांना विनंती आहे, खोडकेताई आपण होता की आपल्याला हा महोत्सव मोठा करायचा आहे. म्हणजे पूर्व विदर्भातला जसा नाशिकमध्ये महोत्सव होतो, या महोत्सवामध्ये आपण सर्वांनी विचार केला वरच्या व्यासपीठाने, तर हा महोत्सव अमरावतीच्या पुढच्या या ठिकाणी विकासाच्या बाबतीत विचार केला, या ठिकाणी रोजगार निर्मितीच्या बाबतीत विचार केला. आपल्या अमरावतीचं काय काय त्या ठिकाणी प्रावीण्य ज्या ज्या विषयामध्ये आहेत ते सर्व विषय त्या ठिकाणी मांडले गेले. तर मला असं वाटतं स्वतः मुख्यमंत्री येणार आहे, आपण सर्व राहणार आहोत. हे या ठिकाणी असा सुंदर सांस्कृतिक महोत्सव ज्यामध्ये सर्व भाग, सर्व सहभाग, सर्व एनजीओचा सहभाग, सर्व महिला बचत गटाचा सहभाग, जिल्हा परिषदेची, महसूल खात्याची सर्व यंत्रणा, हा महोत्सव आपल्याला कधी नव्हे एवढा चांगला महोत्सव. आणि तुम्ही म्हणाल तो सिने कलाकार त्या ठिकाणी आम्ही आणू, ज्याच्यातनं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आवड निर्माण होईल. तुमच्या आवडीचे सांस्कृतिक कार्यक्रम, तुमच्या आवडीचे त्या ठिकाणी आपल्या वराडी भाषेतले काही त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम, आपल्या वराडामधलं जे काही अत्यंत उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते आपण करू. आणि आमच्या महिलांनी तयार केलेल्या प्रॉडक्टवर त्या ठिकाणी मोठं प्रदर्शन त्या ठिकाणी तयार करायचं, जेणेकरून जसं 30 लाख लोक या ठिकाणी 3 दिवसात येणार आहेत. अमरावतीच्या आजच्या या प्रदर्शनाचा हेतू काय आहे, माझी जे माहिती आहे
4 दिवसामध्ये 30 लक्ष लोकांनी या ठिकाणी व्हिजिट करण्याचा एक मोठा विक्रम या ठिकाणी केला आहे. 30 लक्ष. आणि एवढेच जर 50 लक्ष लोक जर उद्या चिखलदऱ्याच्या पर्यटन स्थळावर आले, चिखलदरा महोत्सवाला आले, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक चांगलं या ठिकाणी परिवर्तनाचं एक काम होईल. या ठिकाणी मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या या महिला दिनाच्या निमित्ताने प्रभाग संघाला आपण आज 116 कोटी रुपये निधीचं वितरण करण्यात आहोत. 116 कोटी रुपयाचं वितरण आपण आज करतोय, जेणेकरून आपल्या महिला संघ जे आहे त्यांना या ठिकाणी मजबूती मिळणार आहे. या निधी महिलांच्या आर्थिक प्रगती करता या ठिकाणी कामात येणार आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर एक या ठिकाणी सामाजिक क्रांती होईल, व्यावसायिक क्रांती होईल. आमच्या महिला बचत गटांना त्या ठिकाणी मदत होईल. आज बघा, आपल्या सरकारने जो शब्द दिला होता, आम्ही आमदार सर्व व्यासपीठावरचे निवडून येताना, की आमचं सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही चालू ठेवू. काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे तुम्ही ऐकलं असाल बजेटचं भाषण, आपण या ठिकाणी ठरवलं आहे की आपल्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील, पण या योजनेला अधिक मजबूत आपल्याला करायचं आहे. पुढे या योजनेला वाढ द्यायची आहे. या योजनेला वाढ देऊन मजबूत करण्याची योजना आपण तयार करतो आहे. आणि माझी विनंती आपल्या सीओंना की पुढच्या कार्यक्रमामध्ये आता 40,000 लखपती निधी आहे, आपल्याला 60,000 लखपती निधी माननीय विभागीय आयुक्त, कलेक्टर आपण सर्वांना या ठिकाणी करायचे आहे. म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये 1 लाख महिला निधी या 2026 मध्ये झाल्या पाहिजे. याकरता आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सरकारची भूमिका आहे. आपल्या सरकारने महत्वपूर्ण काल त्या ठिकाणी घोषणा केली. काल माननीय देवेंद्रजींनी बजेटमध्ये जे मांडलं, आपण जे वचन दिलं होतं की शेतकऱ्यांना 2 लक्ष रुपयाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण केला. आणि 2 लक्ष रुपयाची कर्जमाफी काल आपल्या सरकारने जाहीर केली. आणि या कर्जमाफीचा मोठा फायदा आपल्याला, खरं तर ही कर्जमाफी कुणा करता आहे ही समितीचा रिपोर्ट येईल. पण खऱ्या अर्थाने जे लोक या 2 लक्ष रुपये 3 लक्ष रुपये कर्जा करता या ठिकाणी आत्महत्येचा विचार करतात, शेतकऱ्याला आत्महत्येकडे जाऊ द्यायचं नाही आहे, शेतकऱ्याला मदत करायची आहे. आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला आपण 50,000 रुपये देणार आहे. त्यामुळे 2 लक्ष रुपयाची कर्जमाफी आणि 50,000 रुपये रेग्युलर कर्ज उचलणाऱ्याला देणार आहे. कर्जमाफी आपण जाहीर केली. आणि एवढंच नाही तर आपण 27,000 कोटी रुपये माफ केले. 27,000 कोटी रुपये माफ करून शेतकऱ्याच्या शेत्यावरचं पंपाचं विजेचं बिल, अमरावती जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याचं पंपाचं बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शेतकऱ्याच्या पंपाचं बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि एवढंच नाही तर पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, त्यांच्या पंपाचं बिल येणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि याच्यानंतर आपल्या महिला बचत गटांना माझी विनंती आहे, आता प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे. आमच्या महिला बचत गटांना थोडा पुढाकार घ्या. आपल्या घरावर सूर्यघर लावायचं आहे. हे सूर्यघरची मोठी सबसिडी सरकारने दिली आहे. हे सूर्यघर लावल्यानंतर 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 15 वर्ष घरी विजेचं बिल येणार नाही. उलट सरकार तुमची वीज खरेदी करेल असाही या ठिकाणी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या सीओना माझी विनंती आहे की आपण या 22,000 महिला बचत गटाच्या महिला ज्या आहेत त्या सर्वांना पुढच्या काळामध्ये 22,000 महिला बचत गटाच्या 2 लाख महिला आहेत, या सर्वांना पुढाकार घेऊन त्यांना सूर्यघर लावून देण्याचा निर्णय आपल्याला करायचा आहे. जेणेकरून महिला बचत गटाच्या आमच्या बहिणीच्या घरी पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. हा निर्णय आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. याकरता योजना तयार करायची आहे. आपल्या सरकारने मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणलेली आहे. मी कलेक्टर साहेबांना विनंती करेल की जेव्हा आपण महोत्सव करू तेव्हा कृषी प्रदर्शन मोठं, सोलर पंपाचं प्रेझेंटेशन, मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेचं प्रेझेंटेशन, जे जे आता इनोव्हेटिव्ह आहे आपल्याकडे, म्हणजे 7.5 HP पंप कसा राहणार, किती पाणी काढणार, किती त्या ठिकाणी त्याचा फोर्स असणार, लोकांना अवेअरनेस आणलं पाहिजे. आणि त्यामुळं ज्या विभाग आतापासून अभ्यास करा. माझी विनंती आपल्याला आहे की आता आपण या ठिकाणी अलग अलग विभागांनी काय काय आपलं प्रेझेंटेशन करायचं. अमरावती जिल्ह्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी खूप आहे. शेतकऱ्यांनी प्रचंड, मी परवा एकदा प्रेझेंटेशन घेतलं, एका शेतकऱ्यांनी बोंडेजी एकरी 5 लाख रुपये कमवले आहे तुमच्याकडे. एकरी 5 लाख रुपये कमवणारा शेतकरी तुमच्याकडे आहे. त्यांनी आपल्या शेतीचं कसं केलं, 5 लाख रुपये एकरी, त्याचं प्रेझेंटेशन 5-10 स्टोरी, जर 5-10 जसं आता या महिला बचत गटाच्या सक्सेस स्टोरी या ठिकाणी लावलेल्या आहेत. आपली एवढी मोठी चांगल्या जेवणाच्या या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संत्रा ज्यूस तयार केलेला आहे.
आपल्या जिल्ह्यामध्ये असे शेतकरी आहे ज्यांनी एकरी 5 लाख रुपये कमवले आहे शेतामध्ये. आता आपण तर करतोय, आपण त्यांना 12 तास वीज देणार आहे, आपण त्यांना पाणी देणार आहे, शेतामध्ये पाणी पोहोचवून देणार आहे सरकार, शेतामध्ये वीज सरकार देणार आहे, शेतातला रस्ता सरकार करून देणार आहे. आता तर मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना आली आहे. अमरावतीच्या शेतकऱ्याच्या शेतातला पक्का रस्ता करून देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे. आता आम्ही मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना माननीय या विधानसभा सदस्याच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. आणि त्यामुळे रस्ता देऊ, पाणी देऊ, वीज देऊ, पण सक्सेस स्टोरी जर आपण यूज केल्या नाही तर अमरावती जिल्हा समोर जाणार नाही. त्यामुळे पुढच्या या महोत्सवामध्ये आपल्या जिल्ह्यांनी ज्या ज्या विभागाने उत्कृष्ट कार्य केलं आहे, कृषी विभागाने प्रोडक्टिव्हिटी वाढवली आहे, या ठिकाणी महिला बचत गटाने चांगलं नाविन्यपूर्ण काम केलं आहे, अशी नाविन्यपूर्ण स्टोरीज आपण त्या ठिकाणी त्या महोत्सवामध्ये मांडू, जेणेकरून 50,000 परिवार या महोत्सवाच्या माध्यमातून प्रशिक्षणही घेतील, त्या ठिकाणी महोत्सवही करतील, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम राहील, दिवसभर आपले प्रेझेंटेशन होतील. या ठिकाणी आम्ही पैशाची काळजी करू नका कलेक्टर साहेब, आम्ही सर्व मिळून तुम्हाला जितका पाहिजे तितका निधी देऊ, पण या ठिकाणी असा महोत्सव करा की महाराष्ट्राच्या संपूर्ण लोकांनी अमरावतीचा महोत्सव पाहायला आला पाहिजे. याकरता चांगले जनावर आहेत त्यांचं प्रेझेंटेशन, चांगलं पशुधन आहे त्यांचं प्रेझेंटेशन, सक्षम पशुधन आहे त्यांचं प्रेझेंटेशन, रोजगार निर्मितीचे साधनं काय करता येईल त्याचं प्रेझेंटेशन, आणि मेळघाटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर मेळघाट चिखलदऱ्याला या ठिकाणी प्रमोट करायचं आहे. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली, मी आता कमिशनर आणि कलेक्टर माझ्यासोबत होते तेव्हा मी बोललो, आता आपल्या अमरावतीमध्ये चिखलदऱ्यामध्ये 4 इको टुरिझम पार्क आपण करतोय, कोलकासला एक इको टुरिझम पार्क करतोय, 4 इको टुरिझम पार्क करतोय 30-30 कोटी खर्च करून. हे 30-30 कोटी खर्च केल्यानंतर एका पार्कमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर पर्यटन त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यामुळे 120 कोटी खर्च करून मेळघाटमध्ये आपण हे करतोय. आज बघा आपल्या सर्व या ठिकाणी रवी राणाजी, आपले खोडकेताई, आपण सर्वांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडून आता या ठिकाणी राजकमल जो ब्रिज होता, पत्रकार नेहमी लिहायचे, मीडियावाले नेहमी केव्हा होणार आहे केव्हा होणार आहे, आता कालच्या बजेटमध्ये 125 कोटी रुपये राजकमल ब्रिजला मिळाले आहेत. त्याची आपण या ठिकाणी आपल्याला लवकरच काम चालू करायचं आहे. शेवटी आम्ही सर्व लोक हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करण्याची आमची भूमिका आहे. या जिल्ह्याला, या विभागीय जिल्ह्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे. या जिल्ह्यामध्ये आज बघा आम्ही महाराष्ट्रामध्ये, आज राजेश वानखेडे गेले होते, सर्वच आमदार गेले होते. या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण आज घेतलं आहे. या राज्यामध्ये जवळपास 400 शिबिर आज झालेले आहेत. या अमरावती जिल्ह्याचे सर्व शिबिरं सक्सेसफुली या ठिकाणी झाले. आता मी त्या ठिकाणी इथे गेलो होतो वडगावला, वडगावमध्ये तर राजेश वानखेडेच्या मतदारसंघामध्ये वडगावला 550 लोकांनी शिबिरामध्ये लाभ घेतला. म्हणजे जे कामं कधीच त्या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, तहसील कार्यालयाच्या खेटा मारायचे, प्रांत कार्यालयाच्या खेटा मारायचे, आज 550 लोकांनी एका शिबिरात लाभ घेतला. 400 शिबिरे या महाराष्ट्रामध्ये आमच्या महसूल खात्यांच्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार यांनी घेतले. आणि यातनं लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान प्रशासन याची भूमिका आज आम्ही मांडली. पुढच्या 14 तारखेला 400 शिबिरं होणार आहेत. आता पुन्हा अमरावतीमध्ये आज जेवढे शिबिर आहेत ते पुढच्या मंडळामध्ये होतील. आता आज एका महसुली मंडळात, पुढच्या 14 एप्रिलला वेगळ्या महसुली मंडळात, पुढच्या महिन्यात 2 शिबिरं होतील पुन्हा, आणि मे मध्ये 2 शिबिरं होतील. एका तालुक्यामध्ये 6 शिबिरं घेऊन या तालुक्यातले, या जिल्ह्यातले सर्व प्रश्न निकाली काढण्याची आमची भूमिका आहे. सर्व विभागाच्या ज्या सेवा आहेत, महसूल खात्याच्या 15 सेवा आहेत, अजून विभागाच्या सेवा आहेत, तुकडेबंदी कायद्याच्या म्हणजे घराचे कायदेशीर करण्यापासून आता तर आपण शासन निर्णय केला आहे. आता 1 जानेवारी 2011 पूर्वी जे लोक सरकारी जागेवर बसले असतील, ज्या लोकांनी घरं बांधले असतील, त्यांना पट्टा मिळाला नसेल, तर आता आमदाराच्या अध्यक्षतेखाली मी ती समिती करतो आहे. त्यांच्या विधानसभेमध्ये संपूर्ण लोकांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण करतोय. आणि मग हे पट्टे वाटप झाल्यावर आमच्या बहिणीच्या नावाने 30 लक्ष घरं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दिले आहे. 30 लक्ष घरामध्ये आपण या ठिकाणी 1 लक्ष घरं अमरावतीला आणणार आहोत. 1 लक्ष घराचं वाटप आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपल्या अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पट्टे वाटप करायचे आहे. त्याची योजना आपण करतोय. तुकडेबंदी कायदा हटवल्यामुळं या ठिकाणी 15/10/2024च्या पूर्वीचे सर्व घरं हे कायदेशीर होणार आहे. आणि त्यामुळे अनेक गोष्टी बोलता येईल, तेवढा आज वेळ नाही आहे. पण एकच सांगेल
की या महोत्सवाच्या माध्यमातून, या वैदर्भी महोत्सवाच्या माध्यमातून जो स्त्री शक्तीचा जागर हा एक नवीन उपक्रम या ठिकाणी तयार केला आणि या ठिकाणी 30 लक्ष लोकांनी या शिबिराच्या माध्यमातून, या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचा सहभाग दिला. खरंच आज पश्चिम विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये एवढा मोठा महिलांकरता कार्यक्रम कधीच झाला नाही. तो कार्यक्रम आमच्या संजीता महापात्र यांनी केलेला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि तुम्ही पर्यटन याची चिखलदरा महोत्सवाची मोठी तयारी करा. त्या ठिकाणी आत्तापासून तयारी करा. जेवढा निधी लागेल तेवढा आपण देऊ. 15 कोटी रुपये महिला बचत गटाला वाटप करायचे आहे, ते करू. अजून काही पैसा लागेल तो आणू. आम्ही महिला बालकल्याण मंत्र्याशी बोलेल, मी त्या ठिकाणी सरकारशी बोलेल. दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना आपण या कार्यक्रमाला बोलवू. या ठिकाणी पर्यटन मंत्र्याला बोलवू. या ठिकाणी ग्रामविकास मंत्र्याला त्यांना निमंत्रित करू. पण अमरावतीमध्ये एकदा पूर्ण मंत्रिमंडळ राज्याचं, केंद्रातले काही मंत्री, नितीन गडकरीजी सारे केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री, राज्यातले संपूर्ण 44 मंत्री या कार्यक्रमाला आले पाहिजे. असा महोत्सव याची तयारी आतापासून आपण करू आणि त्या महोत्सवाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा एक नवा संकल्प या ठिकाणी तयार करू. आम्ही सर्व व्यासपीठावरचे लोक, आम्ही सर्व आमदार, या जिल्ह्याची अत्यंत महत्वाची भूमिका काय आहे, आम्ही वेगवेगळ्या पक्षाची जरी असेल तरी अमरावतीच्या विकासाकरता सर्व व्यासपीठावर येऊन विकासाचा विचार मांडतात. हेच अमरावतीचं सर्वात मोठं कर्तृत्व आहे, हेच अमरावतीचं सर्वात मोठं भूषण आहे. आणि त्यामुळे बघा, व्यासपीठावरचे आमचे सर्व आमदार, सर्व खासदार या ठिकाणी बसून, म्हणजे आता उबाटाचे लवटेजी आहेत, आमच्या खोडकेताई आहेत, आम्ही भारतीय जनता पार्टीचे आहोत, काही आपण या ठिकाणी सर्वच पक्षाचे आहेत. आता सर्व पक्षाचे नाव घेता येणार नाही, पण सर्वच भूमिका काय आहे, आम्ही एका व्यासपीठावर काय आणि आनंदाचे वातावरण आहे. असं काही मनमुटाव नाही आहे. एक त्याच्याकडे पाहतो, दुसऱ्या याच्याकडे पाहून राहिला, असं नाही आहे. व्यासपीठ बा कशी एकामेकाकडे सुंदर आनंदामध्ये या ठिकाणी हे व्यासपीठ ज्या पद्धतीने खुश आहे. आणि तेजवानी बघा, खोडके साहेब, राणासाहेब, भाजप एकत्र येऊन तेजवानींनी पराक्रम केलाय. त्यामुळं बघा कसं वातावरण आहे. आणि लवटे साहेबांचं समर्थन आपल्याला काळजी नाही करू. म्हणजे राजकीय समर्थन नाही आहे, पण विकासाचं समर्थन लवटे साहेबांचं आमच्याशी आहे. बरोबर लवटेजी आहे. त्यामुळे काळजी करू नका. जेव्हा एखाद्या जिल्ह्याच्या विकासाकरता सर्व पक्ष एकत्र येतात, सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येतात आणि एकच भूमिका, मला अभिमान आहे पालकमंत्री म्हणून आणि राज्याचा महसूल मंत्री म्हणून, सभागृहाती जेव्हा हे बोलतात तेव्हा फक्त अमरावती, आपला अमरावती जिल्हा, आपला अमरावती शहर. आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि ही टीम आहे, देवेंद्र फडणवीसजीचं तुम्हाला माहिती आहे अमरावतीवर खूप जास्त प्रेम आहे. आणि त्यामुळे आम्हा सर्वांचा विचार आहे की या 5 वर्षामध्ये जेवढा काही बॅकलॉग आहे मागचा तो पूर्ण काढायचा आणि आपल्या अमरावतीमध्ये संपूर्ण विकसित अमरावती शहर करायचं, हा निर्णय आपण घेतलेला आहे. आता अमरावतीमध्ये भरपूर गोष्टी झाल्या बजेटमध्ये, त्या आता मी काही मांडत नाही. आपलं पंजाबराव देशमुख यांच्या नावाने, डॉक्टर पंजाबराव देशमुखजी यांच्या नावाने आपल्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक मोठं प्रशासकीय भवन मिळणार आहे. म्हणजे जेवढे प्रशासकीय कार्यालय आहे या अमरावती जिल्ह्याचे ते एकाच भवनात बनणार आहे. त्या भवनाचं नाव राहणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख भवन. आणि त्यातनं या ठिकाणी सर्व सेवा या ठिकाणी पूर्ण मिळणार आहेत. असं डॉक्टर पंजाबराव देशमुखजीच्या नावाने एक मोठं या ठिकाणी प्रशासकीय संकुल होतं आहे. त्यालाही मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. आज आम्ही इथनं गेल्यावर आता नेहरू मैदानाचा एमओयू करतोय, अंबादेवीच्या विकासाचा एमओयू एमएससीआयडीसी करतोय, अमरावती महानगरपालिकेच्या इमारत, जी प्रशासकीय इमारत मोठी होणार आहे ते एमएससीआयडीसी मार्फत बांधणार आहोत. ती नाही, या ठिकाणी अंबादेवीचं संस्थानाचा विकास आहे, तिकडे नेहरू मैदानाचं डेव्हलपमेंट आहे. नेहरू मैदानाची जागा कायम ठेवून, नेहरू मैदानाचं संपूर्ण ऐतिहासिक पावित्र्य कायम ठेवून आपल्याला नेहरू मैदानाचं डेव्हलपमेंट, अमरावतीचं नेहरू मैदानाचा जो या ठिकाणी कधी काळी एक इतिहास होता, त्या इतिहासाला अजून त्या ठिकाणी पुढे नेण्यासाठी नेहरू मैदानाचं डेव्हलपमेंट करण्याचा विचार आपण करतोय. सोबतच त्या ठिकाणी आपण अमरावतीची महानगरपालिकेचं कार्यालय, प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी एमएससीआयडीसी करतोय. अंबादेवी जी अमरावतीचं आपलं सर्वांचं आराध्य दैवत आहे, तिच्या डेव्हलपमेंटचे या ठिकाणी मोठं काम करतो. आणि मी अभिनंदन करतो रवी राणाजी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की काल आमच्या विभागीय आयुक्तांनी, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, आमच्या टीमनी
खोडकेताई, काल जे आपण प्रेझेंटेशन केलं मुख्यमंत्र्याकडे, हनुमान गडीला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आणि हनुमान गडीमध्ये किती उंच हनुमानजी आहे? 111 फूट उंच हनुमानजी हनुमान गडीला येत आहे. आणि किती कोटी रुपये मिळणार आहे? 200. आता 126 कोटी रुपये काल मुख्यमंत्र्यांनी हनुमान गडी करता मंजूर केलं. 126 कोटी रुपये. आता 111 फूट मान्य राणाजी करताय, पण कुऱ्हाडीला जर तुम्ही आले तर 163 फूटचे हनुमानजी उभे राहणार आहे. आणि त्या ठिकाणी खालचा जर बेस पकडला तर 193 फूटचे हनुमानजी राहणार आहे. माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई त्या ठिकाणी येणार आहे आणि एक देशातली सर्वात उंच हनुमानजी त्या ठिकाणी राहणार आहे. हे कशा करताय? हे या ठिकाणी आपल्या यात्रास्थळाचे ठिकाण आहे, ते आपण डेव्हलप करतोय. पुढच्या काळामध्ये आपण जे यात्रास्थळ डेव्हलप करणार आहे, कलेक्टर साहेब, ती जे आपण मागे गेलो होतो ती बुद्ध भूमी आहे, विपश्यना हा हुलेश्वर रोडचे कुठं, विपश्यना केंद्र. हा ते आपण करतोय. त्याच्यासाठी विकास आराखडा तयार केलाय. बौद्ध समाजाच्या महत्वाच्या यात्रास्थळाचं आपण ते जतन करतो आहे. त्या ठिकाणी एक पर्यटनाची योजना आपण तयार करतोय. तथागत गौतम बुद्धाची, महामुनी तथागत गौतम बुद्धाची 51 फूट ना, 51 फूट त्या ठिकाणी मोठी मूर्ती आणि त्या ठिकाणी एक पर्यटन स्थळाचा विकास त्या ठिकाणी करतोय. आणि यावर्षी आम्ही आपला इरविन चौक आहे, इरविन चौकाचे 15 कोटी रुपये इरविन चौकाला देऊन तिथलंही डेव्हलपमेंट पूर्ण करतोय, जेणेकरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी वास्तू आपल्याला तयार करायची आहे त्याचे यावर्षी आपण 2026 मध्ये करतोय. जेणेकरून आपल्याला या ठिकाणी सर्व समाजाला, सर्व व्यक्तीला समोर येण्याकरता जे आपले या ठिकाणी हे जे स्थळ आहे, शेवटी आपले धर्मस्थळ हे मजबूत झाल्याशिवाय मजबूत पिढी निर्माण होणार नाही आणि मजबूत पिढी झाल्याशिवाय विकसित भारत तयार होणार नाही. आणि याकरता आपण काम करणार आहोत. मी अधिक वेळ न घेता आमच्या सर्व एक उत्कृष्ट महोत्सव या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल आपल्या सीओंचं मनापासून आभार मानतो. आमच्या विधानसभा सदस्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.